नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं पुन्हा सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण जे रब्बीचं पीक आहे हरभरा याबद्दल चर्चा करण्यासाठी हा दुसरा व्हिडिओ करत आहे. आपण दरवेळेस काय म्हणतो की हरभरा पेरणीच्या अगोदर किंवा कुठल्याही पीक पेरणीच्या अगोदर एखादा व्हिडिओ करतो जो ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी शेतात बसून करतो ज्यावेळेस पीक नसतं, परंतु त्यावेळेस आपण बारकावे सगळे त्या पिकाचे समजून घेतो आणि नंतर एखादा पिकामध्ये जाऊन प्रत्यक्षात व्हिडिओ करतो. तर हरभरा हे जे पीक आहे हे रब्बीतलं पीक आहे, थंडीतलं पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हरभऱ्याची लागवड किंवा पेरणी भारतामध्ये होते आणि जवळपास 24% हरभऱ्याचं उत्पादन हे आपल्या एकट्या महाराष्ट्रात होतं. मराठवाड्यात आणि विदर्भाचा जर विचार केला तर सोयाबीननंतर सगळ्यात महत्त्वाचं पीक घेतलं जाणारं हे जे पीक आहे ते हरभरा. हे तसं कमी खर्चाचं, कमी कालावधीचं आणि पिकाचा बेवड किंवा पिकाचं फेलपालटीचं महत्त्वाचं पीक आहे. तर आज आपण आवर्जून ज्या शेतकऱ्यांनी बेडवर हरभरा घेतला आहे त्या शेतकऱ्यांकडे आवर्जून आपण आलो आहे आणि दुसरा व्हिडिओ करत आहे. तर तात्या रामराम. नमस्ते. तात्या, जरा तुमची ओळख करून द्या. मी रमेश दत्तात्रय बोत्रे, मुक्काम पोस्ट पारगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. बरं, आता हे क्षेत्र किती आहे हरभऱ्याचं? हे साधारण 32 गुंठे क्षेत्र आहे. 16 पांड हे 16 पांड आहे, म्हणजे 16 आणि 32. मग तुम्ही हरभराच का पीक निवडलं? कारण तुमच्याकडे तो ऊस आहे, खूप लोक गहू असतो. मग कसं आहे, हरभरा फेरपालटाच्या दृष्टीनं हम्म. आणि जमिनीचा पोत सुधारण्याच्या दृष्टीनं हरभरा हे पीक मला पहिल्यापासून आवडतं. नेहमी आम्ही गव्हाबरोबर हरभरा देखील या पिकाला प्राधान्य देतो. ऊसानंतर जर फेरपालट म्हणून तुम्ही काय विचाराल तर आम्ही हरभऱ्याला प्राधान्य नेहमी देतो. जरा हे रान कसं आहे जरा सांगा. आम्ही तर पाहिले आपण ही जमीन काळी कसदार आहे, परंतु थोडं इतर क्षेत्राच्या तुलनेत ही जमीन थोडी खोलगट असल्यामुळे याला निचरा कमी आहे. तरी त्यामुळे इथं मी हरभऱ्याची निवड केलेली आहे. बरोबर. तर मित्रांनो, असं आहे की हरभऱ्यासाठी ही मध्यम ते भारी जमीनच असावी. हलक्या जमिनीत हरभरा पेरू नये आणि थोडी बहुत क्षारपड किंवा पाणथळ चोपण जरी जमीन असली तरी चालती, परंतु त्याचा निचरा व्हायला पाहिजे. कारण हरभऱ्यामध्ये आता सगळ्यात मोठा जो प्रश्न यायला लागला आहे तो मरीचा यायला लागला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भातले शेतकरी अक्षरशः हरभऱ्याच्या मरीला कंटाळून दुसऱ्या पिकाकडे वळत आहेत. तर चांगला निचरा असलेली थोडी बहुत क्षारपड चोपण जमिनीमध्ये सुद्धा हरभरा घेता येतो. आता मला सांगा, ही पेरायच्या अगोदर काय मशागत केली? या हरभऱ्यापूर्वी या जमिनीमध्ये मी घरगुती वापरासाठी म्हणून सूर्यफुलाचा वापर केला होता. सूर्यफुलाचं पीक साधारण 9 ते 10 क्विंटल सूर्यफूल या जमिनीमध्ये झालं आणि त्यानंतर जमिनीला विश्रांती जवळजवळ 2 महिन्याची मिळालेली आहे. त्यानंतर आडवी काकरणी करून जमीन तापत ठेवली. त्यानंतर मी साधारण या 32 गुंठ्याकरता 16 किलो बियाणं दिग्विजय महाबीजचं दिग्विजयचं बियाणं बरोबर वापरलं. मी ते 16 किलो. तर मित्रांनो, आता त्यांनी जी काय सांगितलं ना, 2 महत्त्वाचे मुद्दे सांगितले की त्यांनी पहिलं सूर्यफुलाचं पीक घेतलं, म्हणजे गळीत धान्याचं घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी कडधान्याचं पीक घेतात. अशी पिकाची फेरपालट होणं गरजेचं आहे, त्याशिवाय मर रोगाचं प्रमाण कमी होणार नाही. आज मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये शेतकरी हरभराच्या मरीचं प्रमाण इतकं भयानक वाढलेलं आहे, त्याच्यामुळे वर्षानुवर्ष सोयाबीननंतर हरभरा घेतात आणि मग त्याला कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया नसते. सेंद्रिय कर्ब जमिनीचा कमी झालेला आहे. हानिकारक फिजेरियम फायटोप्टेरा ह्या बुरशीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मर होती. तर सगळ्यात बेसिक पिकाची जर फेरपालट केली तर मर रोगाचं प्रमाण कमी होऊ शकते. पुढे आणखीन आपण त्याच्यावर बोलणार आहेत. तर मग आता हे जे तुम्ही म्हणले दिग्विजय बियाणं वापरले, तर ह्याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की हरभऱ्यामध्ये 4-5 वाण महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला साधा आपला देशी जर हरभरा घ्यायचा असेल तर फुले विश्वराज आहे कोरडवाहूसाठी. पुन्हा विजय एक आहे जुना, हा फार जुना वाण आहे, लोकांच्या फार आवडीचा पण आहे, काय ना काय उत्पादन देऊन जातो. नंतर जाकी 92-18 कोरडवाहूमध्ये बागायतीमध्ये घेता येतो. बागायतीमध्ये फुले विक्रम आणि फुले दिग्विजय आहे. आता फुले विक्रम तर असं आहे की त्याला खालून गाठी लागत नाहीत, तो मेकॅनिकल हार्वेस्टरनं जे कंबाईन हार्वेस्टर त्यांनी पण काढता येतो. आता आणि काबुली जर घ्यायचा असेल तर कृपा 2 म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आणि PKVचे 2 आणि 4 असे हे वाण आहेत. तर मग आता दिग्विजयाची पेरणी करताना तुम्ही बियाणाला प्रक्रिया काय केली ती? बियाणं
आमच्या पारगाव विकास सोसायटीमध्ये शासनाच्या दरामध्ये उपलब्ध झालं आणि त्या बॅगमध्येच थायरमची बर औषध होतं ते चोळण्याची प्रक्रिया आम्हाला सांगितली गेली. त्याप्रमाणे थायरम बियाणाला चोळलं आणि मग शेतामध्ये टाकले. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बीज प्रक्रिया म्हणजे बियाणाचं लसीकरण. अत्यंत महत्त्वाचा, कमी खर्चाचा, परंतु उत्पादनामध्ये 10 ते 15% निश्चितपणे वाढ करणारा मुद्दा आहे. आता ज्या ठिकाणी मर होत नाही तिथं थायरम वगैरे ठीक आहे, परंतु ज्या क्षेत्रावर मराठवाड्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात मर होती त्या शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा आणि सोबत PSB आणि KMB. माझं तर म्हणणं असतं की कुठल्याही जमिनीमध्ये कुठलंही पीक असू द्या, बीज प्रक्रिया असू नाही तर आळवणी असो, कुठल्याही प्रकारचं रासायनिक करू नये. एक तर अझोटबॅक्टर रायझोबियम ह्या दोन्हीपैकी तृणधान्य किंवा कडधान्य आणि मग PSB KMB सोडून आपल्याला जर त्याचं बीज प्रक्रिया केली तर ते कायमस्वरूपी त्याचा उपाय होतो. तुम्ही केमिकल लावलं तर तेवढ्यापुरतं थोडा बहुत होतं, पूर्ण हंगामात सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. मग आता किती अंतरावर मग पेरणी किंवा लागवड केली तुम्ही जरा ते सांगा तंत्र. काय होतं साहेब, सध्या मजुरीचे दर खूप वाढलेले आहेत. टोकन पद्धतीने लावणं, त्यापासून मिळणारं उत्पन्न हे सर्व गोष्टी समजतात, परंतु वाढलेल्या मजुरीचे दर लक्षात घेता आम्ही हरभरा त्या जमिनीमध्ये असा सलगपणे टाकल्यानंतर त्याला ट्रॅक्टरच्या साह्यानं आडव्या काकऱ्या मारल्या आणि 5 फुटावरती ट्रॅक्टरच्या साह्यानं हा बेड सोडवला. आणि मग तुम्ही ट्रॅक्टरने पेरणी का केली नाही? त्याच्यापेक्षा सोपं होतं ना. मग ट्रॅक्टरने पेरणी बेडवर होत नाहीये, तो वाफा झाला असता. ठीक आहे, ते पाण्यात बरोबर आहे. हरभऱ्याला पाणी कमी लागतं, 3-4 पाण्यामध्ये हरभरा निघतो. 2 किंवा 3 पाणी, 4 सुद्धा नाही. तुमच्यासारखे राहणार तर 2 आणि तिसरं फार तर दिलं तर दिलं. मित्रांनो, याच्यामध्ये अपेक्षित आहे BBFवरच पेरणी करावी. 3 किंवा 4 लाईननंतर त्याचा बेड पडतो. खूप सारे मंडळींनी काय केलं, आता BBF यंत्र घेतली, परंतु बाजूची जी सरी काढते ते हे काढून टाकलेत आणि त्याला सारं करतात. शेतकऱ्यालाही लक्षात येईना की आपण काय चुकीचं करतोय आणि ट्रॅक्टरवाल्याच तर काही विषयच येत नाही. तर माझी विनंती, आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक सोपा पर्याय सुद्धा आहे. हँड पुश सीडर जे मिळतात 3-4 हजारापासून 7-7.5 हजारापर्यंत मिळतात टोकन यंत्र. कारण तुम्ही जर रेग्युलर अशी पिकं घेत असाल, एका दुसरं एकर, एकदा गुंतवणूक 5-7 हजाराची जरी केली ना, बरं ते यंत्र एका दिवसात जवळपास 4 एकर सुद्धा पेरणी करते. म्हणजे आपल्याला होईल, भावकीला होईल, गावात होईल. अशा पद्धतीनं काय केलं, जोपर्यंत तुम्ही 2 झाडातलं आणि 2 ओळीतलं अंतर व्यवस्थित ठेवत नाही. आता काय झालं, फुकून तुमचा हरभरा बरा आलाय बाकीच्यापेक्षा, प्रश्नच नाही, परंतु आज कितीही केलं तरी त्या 2 रोपातलं अंतर जर व्यवस्थित राखलं नाही तर तिथं त्यांचा जागेसाठी, पाण्यासाठी, हवेसाठी, सूर्यप्रकाशासाठी त्यांची कॉम्पिटिशन होती, स्पर्धा होती आणि एकसारखेपणा राहत नाही. मग आता पेरताना त्या लागवडीच्या अगोदर खत कुठलं दिलं मग? हरभरा टाकण्या अगोदर मी याला एक बॅग 15-15-15ची घेतली. बरोबर. मित्रांनो, ॲक्च्युली पेरताना जर तुम्ही बागायत करत असाल तर 1.5 फुटा बाय 15 सेंटीमीटर किंवा 1 बाय अर्धा, म्हणजे अशा पद्धतीनं. काही मंडळी आता मराठवाड्यामध्ये साहेब, हरभरा हा इतकं प्रॉमिसिंग, म्हणजे इतकं महत्त्वाचं आणि उच्च उत्पादन देणारं पीक आहे. काय करतायत, 4 फुटाची बेड करायची आणि त्याच्यावर 2च लाईन डोबायच्या, ते बी हँड पुशरनं. त्याच्यामध्ये एक लॅटरल टाकायची काय, आणि अक्षरशः त्याला फक्त ठिबकनं थोडं बहुत खत देतात, ते मी तुम्हाला पुढं सांगतो. आणि अक्षरशः 18 क्विंटल एकरी उत्पादन घ्यायला लागेल. मग माझा सर्वसाधारण शेतकरी 5-6 क्विंटलाला कुठं आणि 18 क्विंटल कुठं. आणि बरं, ह्याच्यात फार काय तंत्र बी नाही आणि उत्पादन खर्चही फार वाढत नाही. त्यामुळं 1.5 ते 2 फुटावर 2 लाईन पाहिजेत आणि अर्ध्या फुटावर 1 रोप पाहिजे. असं केलं तर, आता दिग्विजय चांगला वाण आहे, विक्रांत चांगला आहे, हे सगळे वाण चांगले आहेत, एवढे उच्च उत्पादन आहेत, मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत. त्याच्यामुळं लागवडीच्या अंतराचं थोडं वाढवून 12 ते 16 किलो बी पडलं पाहिजे एकरी, आणखीन कमी व्हायला पाहिजे. तर असं एकंदर त्याचं तंत्र आहे. मग त्याला तणनाशकासाठी काय केलं, तण नियंत्रणासाठी? तणनाशकाबाबतीत माझ्या मनामध्ये थोडी भीती होती, त्यामुळे मी महिला मजूर लावून हरभऱ्याची खुरपणी करून घेतलेली. काय बरं का, आपण शेतकरी मंडळी काय करतो, कुणीतरी काहीतरी सांगतंय, ऐकतंय, बोलतंय. एखाद्या हंगामामध्ये 1 वेळेस तणनाशक वापरल्याने लगेच आपल्या जमिनीतले सूक्ष्मजीव कमी होत नाहीत. त्याला तुम्ही खायला द्या, चांगला निचरा करा, हवा खेळती राहू द्या. ते सूक्ष्मजीवाला वाढायला जर असेल तर काय एवढा तितकासा फरक पडत नाही. शेवटी केमिकल आहे, मग तुम्ही खतही टाकता.
बरोबर आहे. मग तुम्ही थायरम पण लावलं बियाला, हा, मग हा. त्यांनी नाही का मरणार. हा. तर असा एक कलमी किंवा एक कल्ली असा निर्णय न घेता हा. त्याला तुम्ही जर थोडं एकात्मिक जर प्रयत्न केला, हं. एक साधं आहे, माझ्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. अगदी बरोबर. मला शेती परवडायची तर माझ्या हातात काय दर नाही, दर नाही. तर मला मग उत्पादन खर्च कमी करा. ह्यासाठी पेरल्या पेंड्यामिथली म्हणजे स्टाम्प एक्स्ट्रा जे मिळतं ते जर मारलं ना तर चांगल्यापैकी होतं. आणि जर बैल आता तुमच्याकडे नाही पण मराठवाड्यात विदर्भात बऱ्याच ठिकाणी आहेत, तिथं कोळपणी करावी जर प्लेन असेल तर. आणि बेडवर असेल तर सरळ आपलं तणनाशक मारावं. आणि जर कुठं जर तण दिसत असेल तर आता त्याच्यानंतर काही फवारणीतनं खत किंवा औषध देता का? आता कंपनीमार्फत आम्हाला याच्या फवारणीचंही किट मिळालेलं आहे. बरं बरं. तर ते आम्ही फवारणार आहोत. हां, आणि पुन्हा एकदा याला खताचे आता दुसरं पाणी झालेलं आहे. बरोबर. हरभरा 1.5 महिन्याचा झालेला आहे. आता फुलात आहे, बरोबर. लागायला लागलेली आहेत. हं, हं, हं. तर अतिरिक्त रासायनिक खत आता गरज पुन्हा नाही काही त्याची. द्यायची गरज बरोबर, नाही असं बरोबर. मला वाटतंय. आता पण, याच्यामध्ये असं आहे. मावा हां. आणि तुडतुडे किंवा घाटेआळीसाठी हं, हं. मात्र मी कीड नियंत्रणासाठी फवारण्या घेणार आहे. आता याच्यामध्ये आणखीन तुम्ही ज्यावेळेस फवारणी घेताय, मला ते सांगायचं होतं तुम्हाला थांबवून. मित्रांनो काय आहे, जर ठिबकवर जर हरभरा केला तर सुरुवातीला 20 ते 25 दिवसांनी 12 सारखं खत जर एकरी 2 ते 3 किलो फक्त. ते किती वेळास म्हणजे 10 आपल्याला द्यायचं किती 10 किलो, तर 2 ते 3 टप्प्यात द्यायचं 5-6 दिवसाच्या अंतराने. त्याच्यानंतर 50 दिवसाचा हरभरा झाला त्यावेळी 05234 5 किलो एकदा किंवा दोनदा. आणि 65 ते 70 दिवसांनी 0050 10 किलो, त्याचे पण 2 किंवा 3 टप्पे. म्हणजे आपण सगळे मिळून खत किती वापरणार आहे? 25 किलो. 25 किलोची एक पाण्यात विरघळणारी बॅग जर आपण तुम्ही ह्याला सोडली ठिबकमधून, बेडवर केला, 2 बाय अर्धा फुटावर जर लागवड केली तर 18 क्विंटल 15 क्विंटलपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे जिथं शक्य आहे तिथं खर्चही कमी करायचा आणि जिथं गरज आहे तिथे करायचं. आता तुम्ही म्हणले मी माव्यासाठी आणि घाटेआळीसाठी फवारणार आहे, त्यावेळेस काय करायचं? त्याच्यावेळेस आता तर आपलं फुलोऱ्याचं आहे, त्यामुळे आपल्याला 0050 किंवा 13-045 म्हणून एक खत मिळतं. ते 5 ते 10 ग्रॅम 7, 8, 10 ग्रॅमपर्यंत 1 लिटर पाण्याला. आणि ते कीटकनाशक फवारा. त्यामुळं काय होतं, घाटे भरण्याला सुद्धा चांगली मदत होती. आणि याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणले ना, फार भारीचे औषध सुरुवातीलाच न जाता साधं क्लोरो सायपर, प्रोपेनोफॉस सायपर, इमामेक्टिन बेन्झोएट किंवा आव्हांडसारखं जरी मारलं, डायरेक्ट आपली मंडळी पुढच्या 2-3 स्पायनोटोरियम आणि ह्याला जातात, डेलिगेट आणि ह्याला. त्याच्यापेक्षा ही अगोदरची सुद्धा स्वस्त आणि ही मस्त औषधं आहेत. क्लोरोसायपर, प्रोपेनोफॉस सायपर किंवा इमामेक्टिन बेन्झोएट. आणि एखादीमध्ये लिंबोळीची जर मारली सुरुवातीला तर 2 फवारण्या 3 फवारण्यात हरभरा निघून जातो. बरं, आता मग तुम्हाला एक मला सांगा, पाण्याचं कसं करताय तुम्ही? आपल्या ह्यामधल्या सरीने देत फ्लोनीच पाणी आहे ना याला. आता मध्ये जो 5 फुटी पट्टा काढलाय तर ह्या बेड मधून पाणी सोडून द्या. बाकी मग टोटल बेड तो ओलवून जातोय. बरोबर. त्यामुळे अतिरिक्त पाणी साचून मर वगैरे होत नाहीये. मराठवाड्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात स्प्रिंकलरचा वापर केला जातो. मित्रांनो, फक्त पाण्याच्या ह्याच्यात एकच लक्षात ठेवा की हलकं पाणी द्यायचं, 7 ते 8 सेंटीमीटर एवढंच पाणी द्यायला पाहिजे. फुलोऱ्याच्या अगोदर एक पाणी द्यायला पाहिजे, फुलात पाणी द्यायचं नाही. जमिनीला भेगा पडायच्या आधी पाणी देणं अपेक्षित आहे. आणि नंतर एखादं पाणी, आता तुमचं 2 पाण्यामध्ये हे निघायला काय अडचण नाही. तर पाणी नियोजनामध्ये सुद्धा हे बारकावे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर नक्कीच उत्पादनात वाढ होती. फुलोऱ्यात फक्त पाण्याचा ताण नसावा. ऐन फुलोऱ्यात जर भेगा पडल्या तर फुलगळ होते त्याच्यामुळं. आणि समजा जर आता आबाळ आलं, घाटेआळीचा प्रादुर्भाव होतो, थोडी जर काळजी घेतली तर चांगलं पीक आहे. जरी आपलं बेडवर आहे, जरी आपण 2 ओळीतलं 2 ह्याच्यातलं अंतर जरी नसेल. आता तुम्हाला मला एक सांगा, याच्यामध्ये किती उत्पन्नाची अपेक्षा आहे? यामध्ये साधारण हे 32 गुंठे क्षेत्र आहे. 16 पांडावर म्हणायचं म्हटलं तर 16 पांड. ठीक आहे, पाऊण एकर धरू आपण. पाऊण एकर धरू. तर याच्यात सूर्यफूल 10 क्विंटल झालतं. सूर्यफूल 10 क्विंटल झालतं. तर हरभराही 10 ते 12 क्विंटल होईल, याच्यात होऊ शकतो. चांगला हरभरा आहे मित्रांनो. थोडं आता पुढची जी पाण्याची आणि फवारण्याची जर काळजी घेतली, यावर्षी तसं वातावरण आहे रब्बी पिकासाठी, हरभऱ्यासाठी आणि पोषक होती गहू, त्यामुळे ह्यावर्षी हरभऱ्याचं उत्पादन नक्कीच चांगलं होणार आहे. पण पिकाचे बारकावे समजून घेतले तर पिकाची लागवड करताना, व्यवस्थापन करताना काय अडचणी येत नाही. आता याचं उत्पादन खर्च किती झाला, पैसे किती लागले आतापर्यंत, किंवा फायनल काढेपर्यंत पोत्यात भरेपर्यंत पैसे किती लागतील? साधारण एवढ्या क्षेत्राला बियाणं, खत
औषध आणि औषध हां समजा आता लागणाऱ्या 2 फवारण्या वगैरे गृहीत धरल्या तर साधारण एक 5-6 हजार रुपयापर्यंत सुरुवातीचा मशागतीपासूनचा काढणीपर्यंतचा खर्च गेला तर 15-1 हजार रुपये, 12 तरी हजार येईल ह्याला खर्च माझा अंदाज आहे. टोटली खर्च. आणि 10 क्विंटल जर उत्पन्न झालं मित्रांनो, एक 6 हजाराचा भाव धरला, 60-1 हजार होतात. 10 ते 12 हजार रुपये खर्च केला तरी 40-45 हजार रुपये हरभऱ्यापासून होऊ शकतात. आणखीन थोडं हरभऱ्यामध्ये फार नेट लावायची गरज नाही. 2-4 महत्त्वाच्या गोष्टी केल्या, स्प्रिंकलर केलं, योग्य अंतर ठेवलं, पाण्यातली विरघळणारी खतं थोडी सोडली, बेडवर पीक घेतलं, नवीन वाण घेतला, बीज प्रक्रिया ट्रायकोडर्मा वापरला, एवढ्या 2-4 गोष्टी जरी केल्या तर 15 क्विंटल माझा सर्वसाधारण शेतकरी सहज जाऊ शकतो, ते बी 2 किंवा 3 पाण्यावर. तात्या तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. फक्त शेवटी शेतकऱ्याला काय सल्ला देईल एक शेतकरी बंधूंना मी शेवटी एवढाच सल्ला देईन की आपण जुन्या परंपरागत पद्धतीचा वापर न करता साहेबांनी आता मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे टोकन यंत्राने म्हणा किंवा मशीनद्वारे कमी बियाणं वापरून योग्य अंतर 2 रोपामधील ठेवून स्प्रिंकलर म्हणा किंवा ठिबकद्वारे जर आपण हरभऱ्यासारख्या आपण समजणाऱ्या दुय्यम परंतु चांगल्या पद्धतीने केल्यास चांगलं आर्थिक नफा देणारं हे पीक आहे. या मार्गदर्शनाचं अनुकरण करून आपण हरभरा पिकात सुद्धा चांगला नफा किंवा चांगलं अर्थार्जन करू शकता. एवढाच मी या निमित्तानं सल्ला देईन. तात्या आपण वेळ दिला, पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.